मंडळी नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब मागडे, सांगोला पॉलिटिक्स या आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलचा संपादक. मंडळी, सांगोला तालुक्यातल्या 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीच्या गणांसाठीचं जी मतदानाची प्रक्रिया आहे ती काही वेळांपूर्वी पार पडली आणि याचा निकाल परवा म्हणजे 9 तारखेला 9 फेब्रुवारीला घोषित होणार आहे. मंडळी, हे सगळं होत असताना सांगोला पॉलिटिक्सचा नेमका एक्झिट पोल काय आहे याकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले, किंबहुना आमच्या सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले, सर्व हितचिंतकांचं लक्ष लागून राहिले. मंडळी, वस्तुस्थिती अशी होती की हा एक्झिट पोल उद्या म्हणजे 8 तारखेला प्रसारित करावा अशी एक नियोजन होतं. परंतु अनेक प्रेक्षकांचे, मित्रमंडळींचे, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मेसेज आले, फोन आले की सांगोला पॉलिटिक्सचा एक्झिट पोल तुमचा अंदाज काय आहे, तर तो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून वरतो आणि केवळ त्यासाठी हा आपण एक्झिट पोल सादर करतो आहे. मंडळी, आपल्याला माहीत आहे की सांगोला तालुक्यातल्या या 14 पंचायत समिती गणांसाठी आणि 7 जिल्हा परिषद गटांच्यासाठीचं जी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि हे मतदान होण्यापूर्वी सांगोला तालुक्यातली जी एकूण राजकीय परिस्थिती होती ती पूर्णपणे बदलल्याचं दिसून आलं. कारण एका बाजूला शेतकरी कामगार पक्ष, माजी आमदार दीपक आबा सावंगे पाटील यांनी एकत्र येत सांगोला तालुका विकास आघाडी स्थापन केली आणि या सांगोला तालुक्यामध्ये एक मोठं तगडं आव्हान निर्माण करण्याचा त्या दोघांनी प्रयत्न केला. एका ठिकाणी विद्यमान आमदार आणि माजी आमदार हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला माजी आमदार शहाजीबापू पाटील, याशिवाय भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा गट एकत्र आला आणि त्यांची ती महायुती बनली होती. मंडळी, वस्तुस्थिती जर बघितली तर सांगोला तालुका विकास आघाडी आणि महायुती या दोनच आघाड्यांमध्ये साधारणपणे थेट दुरंगी अशी लढत पाहायला मिळाली. काही गटांमध्ये तिरंगी चौरंगी अशा लढती झालेल्या आहेत, ती वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार आहे. मंडळी, आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. गटवाईज नेमके एक्झिट पोल काय आहेत, या यूट्यूब चॅनलचा संपादक म्हणून अत्यंत जबाबदारीनं वस्तुस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित, वस्तुस्थितीजन्य परिस्थितीवर आधारित आणि काही मतदारांशी संपर्क साधल्यानंतर आलेल्या माहितीच्या आधारे, याशिवाय मी 7 जिल्हा परिषद गटांमध्ये ज्यावेळेस रिपोर्टिंगच्या माध्यमातून फिरत असताना जी वस्तुस्थिती पाहायला मिळाली, मतदारांच्या भावना नेमक्या काय त्यावर आधारित हा एक्झिट पोल आहे. म्हणजे आपण सुरुवात करूया कोळा जिल्हा परिषद गटातून. खरं तर सांगोला तालुक्यातला कोळा जिल्हा परिषद हा गट राजकीयदृष्ट्या फार संवेदनशील या निमित्तानं बनला होता आणि हा बनला असताना त्या ठिकाणी थेट आणि दुरंगी लढत पाहायला मिळाली. ती लढत होती प्रामुख्यानं शेतकरी कामगार पक्षाचे युवा तडफदार तरुण नेते आणि सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार किरण उर्फ केराप्पा पांढरे यांची, आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला होते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, अर्थात की जे की शेतकरी कामगार पक्षाचे पूर्व समितीचे माजी सभापती राहिलेले ते संभाजी तात्या आलदर यांच्यामध्ये. मंडळी, कोळा जिल्हा परिषद गटातला सांगोला पॉलिटिक्सचा एक्झिट पोल सांगतोय ते म्हणजे कोळा जिल्हा परिषद गटामध्ये किरण उर्फ केराप्पा पांढरे यांचा विजय पक्का आहे. मंडळी, हा एक्झिट पोल मांडत असताना एक वस्तुस्थिती आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल की कोळा जिल्हा परिषद गटातली जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये दोन्ही उमेदवारांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे. एका बाजूला किरण पांढरे हे तरुण तडफदार नेते आहेत, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे विश्वासू सहकारी आहेत. याशिवाय शेतकरी कामगार पक्षामध्ये दीर्घकाळ त्यांच्या कुटुंबातली काम करणारी मंडळी होती आणि तरुणांमधली एकूण क्रेज जी आहे कोळा गटातली, त्या अनुषंगाने किरण पांढरे यांच्याकडे हा कल झुकताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला संभातात्या आलदर जे आहेत, तर संभातात्या आलदर भाई गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी, एक निष्ठावान कार्यकर्ते आणि ज्यांनी की सांगोला पंचायत समितीवर सभापती म्हणून दीर्घकाळ काम केलेलं आणि या माध्यमातून त्यांनी कोळा जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम आणली होती. एकतर ज्यावेळेस सुरुवातीला निवडणूक घोषित झाली त्यावेळेस हे वातावरण जे होतं ते गुरु शिष्यातली लढत या अर्थाने ते पुढं आलं होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे कोळा जिल्हा परिषद गटातली, ती म्हणजे एका बाजूला सांगोला तालुका विकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला महायुती अशा अर्थानं ती दुहेरी लढत झाली. आणि या कोळा जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ताकद लावली होती, स्वतः लक्ष घातलं होतं. संभातात्या आलदर यांच्या सोबतीला ॲडव्होकेट सचिन देशमुख जे की नाजरा जिल्हा परिषद गटाचे, म्हणजे अर्थात तो सुरुवातीला नाजरा नावानं ओळखला जात होता गट, तर त्या गटाचे शेकापचे माजी जे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत हे सोबतीला होते. सोबतच संभातात्यांची जी जुनी जाणती सगळी मित्रमंडळी होती ती फार निष्ठेनं त्यांच्यासोबत होती. परंतु मंडळी, कोळा जिल्हा परिषद गटातला सांगोला पॉलिटिक्सचा जो एक्झिट पोल आहे तर तो किरण उर्फ केराप्पा पांढरे यांच्या बाजूने जाताना दिसतोय. मंडळी, हे एक्झिट पोल अंदाजावर वर्तवले जातात. पुन्हा एकदा मी सांगतो, याच्यामध्ये कुठलाही पूर्वग्रह नाही, परंतु जनतेच्या मताच्या आधारावर
हे एक्झिट पोल मानले जातात आणि कदाचित एक्झिट पोल खोटीसुद्धा ठरू शकतात, परंतु प्राधान्यानं जे मुद्दे पुढे येतात त्याच्या आधारे आपण हे भाकीत वर्तवतो. मंडळी, दुसरा महत्त्वाचा जिल्हा परिषद गट आहे आणि तोच खरं तर सुरुवातीला घेणं अपेक्षित होतं, परंतु तो मध्यात घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तालुक्यातल्या दुसऱ्या टोकाचं नेमकं गाव काय म्हणते किंवा गट काय म्हणतोय. आता तालुक्याचं शेवटचं जे टोक आहे ते कोळा गट, त्या कोळा गटातली वस्तुस्थिती आपण मांडली. आता दुसरा जो गट आहे तो दुसरा गट आहे जवळा जिल्हा परिषद गट. मंडळी, जवळा जिल्हा परिषद गट हा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कर्तृत्वामुळं, त्यांच्या एकूण कामामुळं एक प्रभावशाली राहिलेला गट आहे आणि या गटातली जी काही 13-14 गाव आहे ती दीपक आबांच्या संपर्कातून जडणघडण झालेली गाव आहेत. खरं तर दीपक आबांच्या घरातलाच उमेदवार अर्थात त्यांचे सुपुत्र यश राजे साळुंखे पाटील अर्थात ॲडव्होकेट सूर्यदित्य साळुंखे पाटील हे उभे होते आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अतुल पवार हे त्या ठिकाणी उमेदवारी करत होते. मंडळी, जवळा जिल्हा परिषद गटाचा सांगोला पॉलिटिक्सचा एक्झिट पोल हा खूप धक्कादायक आहे, कारण जवळा जिल्हा परिषद गटामध्ये दीपक आबा साळुंखे पाटील यांची जादू चाललेली आहे आणि जवळा जिल्हा परिषद गटातून सूर्यदित्य अर्थात यशदादा साळुंखे पाटील यांचा विजय पक्का आहे. किंबहुना सांगोला पॉलिटिक्सचा एक्झिट पोल हा 100% या ठिकाणी तंतोतंत खरा ठरण्याची शक्यता आहे. म्हणजे यशदादा अर्थात सूर्यदित्य साळुंखे पाटील हे मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी विजय होण्याची शक्यता आहे. मंडळी, या गटातलं थोडक्यात विवेचन करूया. एका बाजूला अतुल पवार हे एकतपूर गटाचे पूर्वाश्रमीचे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांनी एकतपूर गटातल्या बहुतांश गावांमध्ये विकास कामाचा मोठ्या प्रमाणात झपाटा लावला होता. मात्र निवडणूक घोषित होण्यापूर्वीच साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी अतुल पवार यांनी जवळा जिल्हा परिषद गटामध्ये सक्रिय होत काही कामं करण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी DP दिले, पोल दिले, मुरुम वगैरे टाकण्याचे प्रकार केले. शेतकऱ्यांना मदत झाली, लोकांना मदत झाली, वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जवळा जिल्हा परिषद गटात एंट्री केल्यामुळं त्यांना जो या गटातली 13-14 जी काही गावं आहेत तर ती गावं पूर्णपणे त्यांना काबीज करता आली नाहीत किंवा तिथं प्रभाव टाकता आला नाही. त्यामुळं अतुल पवार हे एका अर्थानं सक्रिय तरुण नेतृत्व असलं, अनुभवी नेतृत्व असलं तरीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा या ठिकाणी जवळा जिल्हा परिषद गटामध्ये ते स्वतः सक्रिय झाल्यामुळं फारसा त्यांना त्या ठिकाणी जे काही अचीव करायचं आहे ते त्यांना होऊ शकत नसल्याचं आपल्याला याच्यातून दिसते. मंडळी, जवळ्याचा हा जो निकाल आहे हा निकाल एका अर्थानं सांगोला तालुक्याला कलाटणी देणार आहे, कारण जवळा जिल्हा परिषद गटाकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं. माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची ताकद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पणाला लागली होती. दुसऱ्या बाजूला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची खंबीर साथ दीपक आबांना असल्यामुळं जवळा जिल्हा परिषद गटामध्ये यशदादा अर्थात सूर्यदित्य साळुंखे पाटील यांचा विजय पक्का असल्याचं सांगोला पॉलिटिक्सच्या एक्झिट पोलमध्ये आपल्याला दिसून येते. मंडळी, याच अनुषंगानं आम्ही कोळा जिल्हा परिषद, जवळा जिल्हा परिषद गट आणि इतर काही गटांचे जे एक्झिट क्विज ज्याला आपण प्रश्न म्हणतो, की जनमताचा कौल नेमका काय आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलला आपण प्रश्न विचारले होते प्रेक्षकांना. तर प्रेक्षकांनी सुद्धा 70 वर्सेस 30 अशा पद्धतीनं आपली मतं नोंदवली. अर्थात सूर्यदित्य साळुंखे पाटील यांना 70% मतांचा कौल दिसतो आणि 30% हा अतुल पवारांना दिसतोय. म्हणजे नेमकं होते का हे 9 तारखेला कळणार आहे, परंतु सांगोला पॉलिटिक्सचा हा अंदाज अगदी जबाबदारीपूर्वक आम्ही मांडतोय. तो म्हणजे जवळा जिल्हा परिषद गटात अतुल पवार यांना धूळ चारत सूर्यदित्य अर्थात यश राजे साळुंखे पाटील हे विजयाच्या मार्गावर असल्याचं दिसतंय. मंडळी, 2 गट झाले. तिसरा महत्त्वाचा गट सांगोला तालुक्यातला आहे तो म्हणजे महूद जिल्हा परिषद गट, कारण महूद हा एका अर्थाने शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या जवळचे सोबतचे आणि निष्ठावंत कार्यकर्ते हे महूद जिल्हा परिषद गटात आहे आणि महूद गावापासूनच चिकमहूद हे अगदी 4-5 किलोमीटर असणारं गाव, जे की शहाजी बापूंची ते स्वतःचं गाव आहे, जन्मभूमी आहे आणि तो एकंदरीत राजकीय संमिश्र वातावरण असलेला तो गट आहे आणि त्या गटामध्ये एका बाजूला शेकापची ताकद आहे आणि दुसऱ्या बाजूला शहाजी बापूची ताकद आहे. म्हणजे मंडळी, सांगोला तालुक्यातल्या एकूण सर्व गटांपैकी जसा कोळा जवळा गट आहे त्याप्रमाणे महूद गट ही फार महत्त्वपूर्ण होता, लक्षवेध होता. त्या गटातला एक्झिट पोल आपला सांगोला पॉलिटिक्स एक्झिट पोल सांगतोय की महूद गटामध्ये दादा लवटेंची जादू चालण्याची मोठी शक्यता आहे. किंबहुना एक्झिट पोलच्या माध्यमातून आपण जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की महूद जिल्हा परिषद गटावर दादा लवटे हे विजय होणार.
तर त्याची कारणे आपण थोडक्यात विवेचन करूया. महूद जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अर्थात महायुतीच्या माध्यमातून दादासाहेब लवटे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि दुसऱ्या बाजूला सांगोला तालुका विकास आघाडीकडून बाळासाहेब ढाळे अर्थात जे की शेकापचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. खरं तर शेकापनं खूप चांगला अनुभवी उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी दिला होता. शेकापला त्या माध्यमातून अपेक्षाही होती. मात्र दादासाहेब लवटे यांचा मोठ्या प्रमाणातला जनसंपर्क काम करण्याची त्यांची हातोटी आणि एकूण त्यांची आक्रमक भाषाशैली, शहाजीबापूंचे एक विश्वासू कार्यकर्ते अशी असणारी प्रतिमा, या सगळ्या कारणांमुळं दादा लवटे हे विजयाच्या वाटेवर असल्याचे दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ढाळे जे की शेकापचे जुने अनुभवी नेते आहेत, त्यांनी कासाळगंगा ओढ्याच्या माध्यमातून मोठं काम त्या ठिकाणी केलेल्या राष्ट्रीय पातळीवरचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा जे की देशातले जगातले नामवंत जलतज्ञ आहेत, त्यांना त्यांची कौतुकाची थाप त्यांच्यावर दिलेली आहे. स्वतः त्या नदीची पाहणी, ओढ्याची पाहणी केलेलं आहे. मोठं विकासाचं, शाश्वत विकासाचं काम बाळासाहेब ढाळेंनी त्या भागात उभं केलेलं आहे. परंतु मंडळी, बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये एक वस्तुस्थिती ध्यानात घ्यावी लागते, ती म्हणजे जनमानसातली जी प्रतिमा असते, जनसंपर्काची जी प्रतिमा असते, किंबहुना सोशल मीडियावरची जी प्रतिमा असते, त्याच्याकडे वळणारा मोठा वर्ग असतो. हे जुन्या जाणत्या लोकांनी ध्यानात घ्यायला हवं. आणि सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, यांना न टाळता ही इमेज ब्रँडिंगची जी प्रक्रिया आहे, आधुनिक काळातली ज्याला आपण गरज म्हणतो, तर ती गरज त्या ठिकाणी त्याचं महत्त्व ध्यानात घ्यायला हवं. किंबहुना शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारानं ती गोष्ट कदाचित ध्यानी घेतली नसेल, परंतु त्या ठिकाणी विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मोठ्या सभा त्या ठिकाणी झाल्या होत्या. गावभेट दौरेही त्या गटामध्ये मोठ्या प्रमाणात झाले होते. मात्र मंडळी, या एकूण सगळ्या वातावरणामध्ये दादासाहेब लवटे यांचं या गटावर विजय पक्का असल्याचं एक्झिट पोल आपला सांगोला पॉलिटिक्सवर आम्ही जबाबदारीपूर्वक सांगत आहोत. आता पुढचा गट आहे तो म्हणजे एकतपूर. मंडळी, एकतपूर गट हा मागील 5 वर्षापूर्वी 2017ची जी पंचवार्षिक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली, त्यावेळेस या गटावर शहाजीबापूंनी आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं. मूळतः हा गट शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला. मात्र 2017 साली स्वर्गीय आबासाहेब असतानाच केवळ उमेदवारांच्या घोळामुळं किंवा चुकीचे उमेदवार दिल्यामुळं शेकापला त्या ठिकाणी पराभवाची धूळ चाकावी लागली होती. मात्र मंडळी, आबासाहेबांच्या निधनानंतर डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी अत्यंत जबाबदारीनं या गटामध्ये एक जनसंपर्क केला. काही विकास कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आणि लोकांच्या अडीअडचणी, शासकीय लाभाच्या योजना वगैरे या माध्यमातून मोठं काम उभा केल्यामुळं एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कमी कालावधीत त्या ठिकाणी आपलं जी ताकद आहे ती उभा केली आणि हा गट शेकापचा एकतपूर गट पुन्हा एकदा मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले. मंडळी, एकतपूर जिल्हा परिषद गटाचा जो एक्झिट पोल आहे तो सांगोला पॉलिटिक्स एक्झिट पोल सांगतोय. तो म्हणजे सांगोला तालुका विकास आघाडीचे अर्थात शेकापचे उमेदवार मोहन बापू आलदर यांच्या पत्नी सिंधुताई आलदर या त्या ठिकाणी विक्रमी बहुमताने विजय होण्याची दाट शक्यता आहे. सांगोला पॉलिटिक्सचा हा एक्झिट पोल आपण जबाबदारीपूर्वक सांगत आहोत. मंडळी, याच एकतपूर गटामध्ये महायुतीचे उमेदवार अर्थात शिवसेनेचे उमेदवार शिलाताई संपतराव माने या उमेदवार होत्या. मात्र प्रचाराला फार कमी वेळ मिळाल्यामुळं किंबहुना जे पॅनल देण्यात आलं होतं शिवसेनेकडून, ते पॅनल इतकं प्रभावी नसल्यामुळं कदाचित शिवसेनेला आपला हा मागच्या वेळेचा जो विजय आहे तर तो विजय विसरावा लागणार आहे. आणि यावेळेस एकतपूर गटामध्ये शिवसेनेला धूळ चारत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सिंधुताई मोहनबापू आलदर या विजय होणार असल्याचं आम्ही जबाबदारीपूर्वक सांगत आहोत. मंडळी, सांगोला तालुक्यातला आणखी एक महत्त्वाचा जो जिल्हा परिषद गट आहे आणि त्या गटाकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले तो म्हणजे चोपडी जिल्हा परिषद गट. मंडळी, चोपडी जिल्हा परिषद गट हा कधी नव्हे तो यावेळेस इतका चर्चेत आला कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं स्वतःचा ताकदीचा उमेदवार उभा केला, ते म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत. चेतनसिंह केदार सावंत यांनी चोपडी गटात जाऊन निवडणुकीपूर्वीच मोठ्या प्रमाणात कामाचा धडाका लावला होता. आपल्याला माहिती आहे की सांगोला पॉलिटिक्सवरच आपण मागच्या काही एक महिन्याभरापूर्वी जो काही 62 कोटी रुपयांचा निधी आहे भाजपच्या माध्यमातून अर्थात जयकुमार गोरेंच्या माध्यमातून जो आलेला आहे चोपडी गटाला,
आणि आजूबाजूच्या भागाला सुद्धा, तर त्या निधीच्या माध्यमातून मोठी विकास कामं त्या ठिकाणी मार्गी लावल्याचं दिसते. आणि या सगळ्या विकास कामांच्या जोरावर भाजपनं चोपडी गट निवडला आणि त्या ठिकाणी थेट जिल्हाध्यक्षांना मैदानात उतरवलं. तर मंडळी, महायुतीचे उमेदवार अर्थात भाजपचे उमेदवार चेतनसिंह केदार हे या चोपडी गटात बहुमतानं अर्थात प्रचंड मताधिक्यानं त्या ठिकाणी विजयी होतील. हा सांगोला पॉलिटिक्सचा एक्झिट पोल आम्ही जबाबदारीपूर्वक सांगत आहोत. मंडळी, याच चोपडी गटामध्ये सांगोला तालुका विकास आघाडीकडून विजयदादा शिंदे हे उमेदवार होते. विजयदादा हे अनुभवी उमेदवार आहेत, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे, परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार लोकांची अडीअडचणी, गरजा, जनसंपर्क, समाज माध्यमातली प्रतिमा, वक्तृत्व शैली, विकास कामांचा अभ्यास किंवा विकास कामं खेचून आणण्याची जी ताकद आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मंडळी, लोकांना निष्ठेपेक्षा काम करणारा व्यक्ती फार महत्त्वाचा वाटतो. कारण अलीकडच्या काळामध्ये एखाद्या नेत्यावर निष्ठा करण्याची जी परंपरा आहे तर ती सुरू आहेच, कारण स्वर्गीय आबासाहेबांनी ही परंपरा तालुक्याला घालून दिली. मात्र आबासाहेब हे ज्या पद्धतीनं एकीकडे निष्ठेचं राजकारण करायचं आणि दुसऱ्या बाजूला ते विकासाचंही राजकारण करायचं, कारण विकासही त्या माध्यमातून ते करत राहिलेले. मात्र चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये 2017 साली दादाशेठ बाबर हे शेकापकडून निवडून आले होते. मात्र मंडळी, यावेळेस ही जागा जी आहे ती दीपक सावंगे पाटील यांच्या गटाला गेली आणि त्यांच्या माध्यमातून विजयदादा शिंदे हे त्या ठिकाणी उमेदवार होते. चोपडी गटामध्ये बाळासाहेब सावंत अर्थात चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय पक्का आहे. सांगोला पॉलिटिक्सच्या एक्झिट पोलनुसार त्या ठिकाणी चेतनसिंह केदार यांचा विजय पक्का असल्याचं दिसते. मंडळी, आता शेवटचे गट राहिले, त्यातला अत्यंत महत्त्वाचा एक गट आहे, तो गट म्हणजे घेरडी जिल्हा परिषद गट. तर म्हणजे घेरडी जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक सावंगे पाटील यांचा बालेकिल्ला राहिलेला पक्ष आहे. आणि या गटामध्ये सातत्यानं अदलाबदल होत राहिलेले आहे, कारण मागच्या 2017 साली जी निवडणूक झाली त्यामध्ये ही जागा दीपक आबांकडे गेली होती. त्यावेळी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख जिवंत होते, त्यांनी आणि दीपक आबांनी युती करून ही जागा त्या ठिकाणची लढवली होती. आणि त्यावेळेस दीपक आबांच्या गटाचे त्यावेळेचे उमेदवार अनिल मोटे हे निवडून आले होते. त्यांना पुढे जाऊन जिल्हा परिषदेत सभापतीपदही देण्यात आलं होतं. अशी त्या ठिकाणी एक वस्तुस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला याच गावामध्ये घेरडी गटामध्ये सोमाबा मोटे यांना मानणारा मोठा वर्ग त्या परिसरामध्ये आहे. ते स्वतः महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खजिनदार वगैरे अशा मोठमोठ्या पदांवर काम करणारे कार्यकर्ते, नेते राहिलेले आहेत. मंडळी, सोमाबा मोटे यांच्या पत्नी संगीताताई मोटे आणि दुसऱ्या बाजूला अनिल मोटे यांच्या पत्नी अर्चनाताई मोटे, तर या दोन उमेदवारांमध्ये ही लढत झाली. आणि तिसऱ्या बाजूला भाजपकडून बुरुंगले ही एक महिला उमेदवार होत्या. याशिवाय घोटुगडे नावाच्या एक उमेदवार त्या ठिकाणी घेरडी या गटामध्ये होत्या. असं जवळपास 4 पॅनल त्या ठिकाणी 4 पॅनलमध्ये लढत झाली. मात्र मुख्य लढत जी आहे तर ती सांगोला तालुका विकास आघाडी आणि अनिल मोटे ज्यांनी यावेळची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून निवडलेली होती. म्हणजेच एका अर्थानं चोपडी जसं बघितलं की सांगोला तालुका विकास आघाडी वर्सेस भाजप महायुती अशी निवडणूक होती. मात्र घेरडी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट वर्सेस सांगोला तालुका विकास आघाडी अर्थात शेकाप आणि दीपक आबा अशी त्या ठिकाणी लढत झालेली आहे. मंडळी, सांगोला पॉलिटिक्सच्या एक्झिट पोलनुसार घेरडी जिल्हा परिषद गटामध्ये सोमा आबा मोटे अर्थात सांगोला तालुका विकास आघाडीचा उमेदवार यांचा विजय पक्का असल्याचं अत्यंत जबाबदारीपूर्वक आम्ही सांगत आहोत. कारण त्या गटातल्या बहुतांशी गावांमध्ये आम्ही स्वतः जनमताचा कौल घेतलेला आहे. मतदानाच्या दरम्यानसुद्धा काही लोकांशी आम्ही व्यक्तिगतरित्या कल जाणून घेतलेला आहे. मंडळी, जो काही सार्वत्रिक कल आहे तो असा सांगतो की त्या ठिकाणी सोमा आबा मोटे यांची जादू चालणार आहे आणि त्या ठिकाणी संगीताताई मोटे जे की त्यांच्या पत्नी आहेत तर त्या मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. मंडळी, आता शेवटचा गट राहिला तो म्हणजे कडलास जिल्हा परिषद गट. आणि कडलास जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीकडून अर्थात शिवसेनेच्या वाट्याला ती जागा होती. त्या ठिकाणी शोभाताई खटकाळे या उमेदवार होत्या आणि दुसऱ्या बाजूला नंदकुमार शिंदे जे की शेकापचे एक ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्ते आहेत, एक आक्रमक वक्तृत्वशैली असणारे मोठे नेते, त्यांच्या पत्नींना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र मंडळी, कडलासचा जो एक्झिट पोल आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे. तो एक्झिट पोल सांगतोय तो म्हणजे कडलासमध्ये महायुतीकडं ही जागा जाण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी
शोभाताई खटकाळे यापूर्वी त्यांनी राजकारणात मोठं काम केलेलं आहे, समाजकारणात मोठं काम केलेलं आहे आणि निवडणुकीच्या पूर्वीपासून त्यांनी जे कॅम्पेन आहे निवडणूक कॅम्पेन ते खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलं होतं. तुलनेत नंदकुमार शिंदे हे अनुभवी नेते असले तरीसुद्धा उमेदवारीच्या संदर्भातल्या काही गफलती झाल्यामुळं त्यांना ऐन वेळेस नारळ चिन्ह सोडून इतर चिन्हांवर निवडणूक लढवावी लागली. अर्थात ते अपक्ष होते, ते सांगोला विकास आघाडीकडून पुरस्कृत झालेले उमेदवार होते. त्यामुळे निवडणूक चिन्हाच्या गोळामुळं उमेदवार ताकदीचा, प्रभावीचा, अनुभवी असतानासुद्धा नंदकुमार शिंदे यांचं शेकापमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. तर इतका मोठा अनुभवी व्यक्ती असतानासुद्धा केवळ निवडणूक चिन्ह आणि प्रचारासाठी वेळ कमी मिळाल्यामुळं त्यांचा जो विजय आहे तर तो निसटता पराभव होण्याच्या शक्यता त्या ठिकाणी वर्तवता येतात. म्हणजे त्याच आधारे आपण अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की कडला जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीचे उमेदवार शोभाताई खटकाळे यांचा विजय पक्का असल्याचं दिसतंय. मंडळी आपण समोर पकडूया घेरडी, कडलास, जवळा, चोपडी, कोळा, महोद आणि एकतपूर. तर हे 7 गट आपण या ठिकाणी याचा एक्झिट पोल पाहिला. मंडळी एका वाक्यात मी गोष्ट नमूद करू इच्छितो आणि मग एकूण राजकीय ॲनालिसिस कसं आहे त्याच्याकडे आपण बघूया. एक्झिट पोल जे असतात ते एक्झिट पोल वस्तुस्थितीजन्य पुराव्यांवर, वस्तुस्थितीजन्य अनुभवांवर किंवा जी काही जनमत ज्या ठिकाणी व्यक्त होतं त्याच्यावर आधारित हे पोल असतात. तर हे अंदाज 99% खरे ठरतात असा आमचा विश्वास आहे, परंतु 1% काय अंदाज बदलू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा मी नमूद करतो की हे अंदाज केवळ अंदाज म्हणून आपण स्वीकारावेत. म्हणजे आपण समोर पकडूया. खरं तर सांगोला तालुका विकास आघाडीची घोषणा झाली आणि ही घोषणा होत असताना सांगोल्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा सावंगे पाटील यांनी एकतर सांगोला तालुक्यामध्ये एकत्र येत एक नवीन जो काही आशावाद आहे तर तो मतदारांमध्ये पेरण्याचा प्रयत्न केला. विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे राजकारणात आल्यापासून प्रथमच त्यांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जावं लागलं. 8 ते 10 महिन्यात त्यांना नगरपरिषद निवडणुकीला सामोरे जावलं आणि नगरपरिषद निवडणूक संपतात साधारणतः 3 महिन्याच्या त्यांना जिल्हा परिषदेला या निवडणुकीला सामोरे जावं लागलं. मंडळी एखादा व्यक्ती राजकारणात येतो आणि अगदी 2 ते 2.5 वर्षामध्ये त्यांना इतक्या निवडणुकीला सामोरं जावं लागणं आणि त्याच्यामध्ये या कसोटीला पूर्णपणे उतरणं तर ही खरी तर खूप मोठी अवघड गोष्ट असते. मात्र ही गोष्ट अत्यंत लीलया डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी पेलून दाखवलेली आहे. कारण बाबासाहेब देशमुख यांनी अल्पावधीमध्ये सांगोला तालुका आणि या मतदारसंघामध्ये स्वतःला मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे. आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेबांची जादू मोठ्या प्रमाणात चालण्याची शक्यता आहे. कारण घेरडीची जागा असो, एकतपूरची जागा असो, कोळेची जागा असो आणि आपला एक्झिट पोल जर काही ठिकाणी खोटा ठरला तर इतरही जागा बाबासाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. दीपक आबांना ही जवळ्यामध्ये इतकी मोठी कडवी झुंज असतानासुद्धा विजय मिळत असल्याचं आपल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते. म्हणजे हा जिल्हा परिषदेचा भाग झाला. पंचायत समित्यांमध्ये साधारणतः पंचायत समितीचे 14 गण आहेत. त्या 14 गणांसाठी नेमकी जे काही राजकीय वातावरण होतं किंवा या 14 पंचायत समिती गणांमधला एक्झिट पोल नेमका काय आहे तर तो अत्यंत अभ्यास करून उद्याच्याला आम्ही अर्थात 8 तारखेला दुपारपर्यंत तो एक्झिट पोल प्रसारित करत आहोत. मंडळी जिल्हा परिषदेच्या 7 गटांसाठीचा हा एक्झिट पोल आपण पाहिला. ह्या एक्झिट पोलच्या माध्यमातून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ते म्हणजे जवळ्यात यशराजे साळुंके पाटील, कोळ्यात किरण अर्थात केराप्पा पांढरे, महोदमध्ये दादासाहेब लवटे, कडलासमध्ये शोभाताई खटकाळे, एकतपूरमध्ये सिंधुताई आलदर, गिरडीमध्ये मोठे यांच्या पत्नी आबा मोठे यांच्या पत्नी असे साधारणतः हे जे उमेदवार आणि चोपडीमध्ये बाळासाहेब केदार असे 7 साधारणतः एक्झिट पोल आम्ही अंदाज या ठिकाणी वर्तवत आहोत. मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला याबाबतच्या ज्या प्रतिक्रिया आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपलं प्रेम असंच राहू द्या. पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा पंचायत समितीवर शेकापचा लाल बावटा टिकवण्यात यशस्वी होतोय का? वस्तुस्थिती नेमकी काय आहे? बाबासाहेबांच्या प्रयत्नांना यश येते का? तर याचा सखोल वेध घेणारा एक्झिट पोल आपण उद्या दुपारपर्यंत प्रसारित करतोय. आपण इथंच थांबूया. मनापासून धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.